आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्टार दुर्गा गुंजाळचा वाढदिवस संत महंतांच्या आशीर्वादात भक्तिमय वातावरणात साजरा. खोपोली, थायलंड आणि पुणे येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धांमध्ये सलग 3 वेळा विजय मिळवत देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी युवा स्केटिंगपटू कुमारी दुर्गा दिलीप गुंजाळ हिचा वाढदिवस अत्यंत उत्साहपूर्ण व भक्तिभावाच्या वातावरणात संपन्न झाला. लहान वयातच कठीण खेळातील कसोटी पार करत दुर्गाने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. रविवार दिनांक 4 जानेवारी 2026 रोजी जय जनार्दन स्वामी अनाथ व वृद्धाश्रम पिंपळगाव लासलगाव येथे आयोजित या वाढदिवस सोहळ्यास आध्यात्मिकतेची विशेष किनार लाभली. कार्यक्रमास श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी परमपूज्य स्वामी वासुदेव नंदगिरी, गुरु मौनगिरी बहुरूपी महाराज, श्री श्री 108 महंत जनेश्वर नंदगिरी महाराज, श्री महंत 108 लखनगिरी महाराज, स्वामी साईनंदगिरी महाराज, स्वामी विकासगिरी महाराज, स्वामी सुदामगिरी महाराज, हरिभक्त परायण श्याम महाराज गांगुर्डे यांच्यासह अनेक संत महंतांनी उपस्थित राहून दुर्गाला आशीर्वाद दिला. तसेच सम्यक धाम चॅरिटेबल ट्रस्टच्या संस्थापक अध्यक्ष गुरुवर्य डॉक्टर राखीताई मोरे, विसा स्केटिंग अकॅडमीचे संस्थापक व दुर्गाचे प्रशिक्षक श्यामसर चौधरी, पप्पूशेठ चौधरी, हरिभक्त दत्ता महाराज वैद्य आणि तुषारदादा देवरे यांचीही विशेष उपस्थिती होती. दुर्गाच्या यशामागे परमपूज्य बहुरूपी महाराज यांचा आशीर्वाद तसेच वडील दिलीप गुंजाळ सर व आई संगीतामाई गुंजाळ यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन, कुटुंबियांचा भक्कम पाठिंबा आणि प्रशिक्षकांचे योग्य मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले आहे. या प्रसंगी उपस्थित संत महंत व मान्यवरांनी दुर्गाच्या कर्तृत्वाचा गौरव करत भविष्यात ऑलिम्पिक व जागतिक पातळीवरील स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करून सुवर्ण यश मिळवावे अशा मनपूर्वक शुभेच्छा दिल्या. आज दुर्गा दिलीप गुंजाळ ही केवळ यशस्वी खेळाडू नसून नवोदित खेळाडू व युवा पिढीसाठी प्रेरणास्थान ठरत आहे. तिचा हा यशस्वी प्रवास अनेकांच्या आयुष्याला नवी दिशा देणारा आहे. आदरणीय, वंदनीय, पूजनीय राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींचे कृपा पात्र शिष्य अनाथांचे मायबाप आपले बहुरूपी बाबा यांच्या सानिध्यानं, विशेष म्हणजे आमचे सर गुंजाळ सर आणि ताई यांच्या संस्कारानं, आचारानं आणि विचारानं फुललेले हे फूल आज आमची दुर्गा, माझी लाडकी लेक, आपण तिचं टाळ्याच्या गजरात स्वागत करूया. कारण विशेष म्हणजे दुर्गाने आज आपल्या भारतभर जिकडं नाव केलं, आज आपल्या आश्रमाचं नाव तिने पूर्ण आपल्या बाबाजींच्या परिवारात एवढं मोठं केलं. आज तिचं काय असेल बाबाजींची शक्ती तिच्यामध्ये, ही कुठं गेली तर तिला अपयशने यशच घेऊन येते. ही तिची एक मोठी कर्तृत्वाची मशाल आपण या ठिकाणी बघतो आहोत. आणि म्हणून आज आम्हाला 7 वाजता जाफरीला कार्यक्रम होता, परंतु त्यांना म्हणलं 1 तास आम्ही लेट येऊ. कारण तिचं कर्तृत्व, तिचं खेळणं, तिचं बाबाजींवर असलेली श्रद्धा आणि नित्याने साधू संतांचा आशीर्वाद घेऊन जे जातात ते परत तसे येत नाही, ते यशच घेऊन येतात. ही अनुभूती आपल्याला या ठिकाणी बघतो. नदीच्या काठावर अगस्त्य राजाने येऊन स्नान करावं अशी महान पवित्र शिव नदीच्या पूर्व दिशेला श्री क्षेत्र लोमत ऋषींनी केलेल्या साधना संत बगरी बाबांनी समाधीस्थान करून या ठिकाणी पवित्र केलेले लासलगाव. या लासलगावमध्ये आनंद कोटी ब्रह्मांड नाईक परिराधकाचार्य निष्काम कर्मयोगी भगवान कलियुगातले संत श्रेष्ठ वारकरी सम्राट सद्गुरू जनार्दन स्वामी तथा मौनागिरीजी महाराज यांच्या कृपापात्राने, त्यांच्या आशीर्वादाने, त्यांचा स्वभाव होता जो रंजले गांजले त्याची मनोदे आपुले, तेच साधू ओळखावे देव तेथे जाणावे. 1969 सालापासून त्यांच्या सेवेमध्ये असताना ही गरिबाची सेवा ही आम्हाला पाहायला मिळायची आणि त्यांची कृपापात्र घेऊन आजपर्यंत त्यांच्या कृपेने आणि जनता जनार्दनांच्या महासाह्याने 106 मुलींचे सुंदर लग्न झालेत, 70 मुलांचे लग्न झालेत. आज आमची दुर्गा ही सांगण्यासारखी स्थिती नाही, कारण हे भगवान जनार्दनांचा प्रसाद आहे.
त्यांचं ज्या ज्या ठिकाणी प्रसाद आहे त्या त्या ठिकाणी कार्य आहे. आमचं छोटंसं बाळ लखन बाबा, आमच्या साधूंकडे गाया वळल्या आणि जवळ आल्यावर इच्छा झाली की बाळ तू आता कीर्तनकार झाला पाहिजे. नाही नाही, बाबांच्या जागेवर वारकरी संप्रदाय तू चालवला पाहिजे. की देव माझा मी देवाचा, ही सोयी आहे गुरुजीवाचा. गुरुवाचा सदा हृदयाच्या हाती आणि मोक्ष देते त्रिलोका. कितीतरी प्रमाण आहेत. आणि म्हणून आमची दुर्गादेवी ही कुठेच पडणार नाही. बहुरूपी बाबा शरीरात असला तरी पडणार नाही आणि शरीर या ठिकाणी ठेवून गेला तरी पडणार नाही, कारण बहुरूपी बाबा तपस्वी आहे. याच्यासाठी माणसाला थोडंसं झिजावं लागतं आणि झिजल्याशिवाय प्रतिष्ठा मिळत नाही. या ठिकाणी प्रत्येक माणसामध्ये काहीतरी भगवंतानं चांगला गुण दिलेला आहे, परंतु तो गुण ज्या वेळेस आपण बाहेर काढू त्याला कोणीतरी हेरतं. आपले सद्गुरू, आपले शिक्षक, आपले जे गुरु आहे हे त्या विद्यार्थ्याला हेरतात, शिष्याला हेरतात आणि त्याच्यातला असलेला गुण शोधून त्याला एक चांगलं दैदिप्यमान असं तयार करतात. आणि अशा या ठिकाणामधून जात असताना ही म्हणजे आमची दुर्गा आपल्यासाठी खरोखर खूप प्रिय झाली आणि आपल्यासाठी तिनं, माझ्या मित्रानं सांगितलं की 258 पुरस्कार काय ज्यावेळेस ती घेऊन येत असेल त्यावेळेस खरोखर हे हृदय भरून येतं. तिच्यावर कृपा असेल तर ती भगवंताची आणि या सद्गुरू रूपी असलेल्या आजच्या बहुरूपी बाबांची आहे, त्याच्या शिक्षकांची आहे, तिच्या आई वडिलांची आहे. म्हणून सदैव आपण त्याच्यासाठी सांगतो, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री बोधा. खरोखर ही ऋषी कन्या आहे या ठिकाणी आणि अशा या दुर्गाताईंनी अतिशय आश्रमाचं नाव उज्ज्वल केलं. इवलेश रूप लावी येले द्वारी त्याचा विलू गेला गगनावरी. आणि अनाथ आश्रमाचं नाव अगदी कानाकोपऱ्याला भरभरटून मात्र त्या ठिकाणी दुर्गाताईंनी अतिशय गोड या ठिकाणी केलं. म्हणून आज त्यांचा या ठिकाणी अभिष्ट चिंतन सोहळा आणि सर्व संत मंडळी, परमपूज्य श्री श्री 108 महंत जनेश्वर बाबा, त्याचबरोबर सैनंदगिरीजी महाराज, त्याचबरोबर आमचे या ठिकाणी असणारे विकासगिरीजी बाबा, श्याम महाराज आणि सर्व संत मंडळी, त्यामध्ये बघा ज्यांची आपण ओतरतोने वाट बघत होतो, श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शिवगिरी बाबा, बाबांनी सुद्धा तसं जर बघितलं या बाबाजींचा आणि जनेश्वर बाबांचा अगदी मनापासून दुर्गाला आशीर्वाद आहे. हे असू द्या मनापासून, कारण का जेही कुठेही जायचं जर ठरलं तर या ठिकाणी या संत महात्म्यांनी ही कृपा, म्हणून महाराज म्हणतात संत कृपा झाली इमारत फळा आली, ज्ञानाची इमारत कर्माची या ठिकाणी. म्हणून पुनश्च एकदा या दुर्गाताईंना अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या खूप खूप शुभेच्छा. रामकृष्ण हरी, जय जनार्दन, जय जनार्दन. आणि लेख सर्वांची शोभणारी खरोखर आज तिच्या अभिषेकन सोहळ्यानिमित्त आपण सर्वजण जमलात, खरोखर तिला आशीर्वाद देण्यासाठी जमलात. आणि परमपूज्य स्वामी या वासुदेवगिरी बाबा, परमपूज्य बहुरूपी बाबा यांचाही आशीर्वाद तिच्या पाठीशी आहे. आणि खरोखर तिचं ते कर्तव्य पाहून सर्व संतांना ती खरोखर आवडणारी आहे. आणि तिचं हे काम कर्म म्हणजे काम पाहताना खरोखर तिनं बऱ्याच ठिकाणी जाऊन तिथं यश प्राप्ती केली आणि तिला सर्वजण साधुसंत आशीर्वाद देण्यासाठी आले. आणि तिला हार्दिक आणि शुभेच्छा देतो. तिच्या जीवनात सुख शांती समृद्धीचं जीवन, आनंदात राहू, कोणत्याही प्रकारचं तिच्यावर दुःखाचा क्लेश होऊ नये अशी सद्गुरू जनार्दन बाबांच्या चरणी प्रार्थना करतो. खरोखर तिला धन्यवाद देतो. जय जनार्दन, नमो नमः. या आनंदाच्या क्षणामध्ये तुम्ही सर्व आमच्या आश्रमावर प्रेम करणारे आप्तगण, वास्तविक कोण कोण्या गावचा माहीत नाही, काय कुणाचं काय नातं असेल मला माहीत नाही, परंतु रक्ताच्या नात्यापेक्षा तुम्ही आमच्या आश्रमावर प्रेम करता. खरंच तुमचं हे मोठेपण आम्हाला आनंद अश्रू ढाळायला लावत आहे. आज आमच्या ह्या जगभरामध्ये ज्यानं
अत्यंत कमी वयामध्ये नाव केलं. अशा खरंच उंची कमी आहे, शरीरही कमी आहे, पण कोण जाणं बा केवढी शक्ती तिच्या पाठीमाग आहे, माणूस नाही करू शकत. हा खरंच दुर्गेचा अवतार आहे आमची बहीण. खरंच बरं. अहो आज मी माझ्या बुद्धीच्या टेपानं जग मोजलं. इतकं विश्व मोठं आहे दादा, आणि एवढ्या मोठ्या विश्वामध्ये इतकं शिकवणारी माणसं आहे, कोट्यवधी रुपये घेऊन लेकराच्या पाठीमागं आज उभे आहे. माझ्या लेकरानं कुठंतरी माझं नाव मोठं करावं. आज एका अनाथ आश्रमामध्ये राहणारी, अनाथांच्या पंक्तीत जेवणारी, अनाथ म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतो, अनाथ या शब्दाचा अर्थ आहे ज्याला कोणच नाही जगामध्ये, पण अनाथांचा नाथ त्यांच्या मागे आहे, हे आमच्या दुर्गानं दाखवून दिलं. आज जगाचा नाथ ज्याच्या मागे असतो ना त्याला अनाथ म्हणतात. म्हणजे यांना कोण नाही असं कधीच समजायचं नाही. माझ्या लेकरांच्या कानावर जेव्हा हा शब्द पडत असेल तेव्हा त्यांच्या मनाला दुःख वाटत असेलच. आम्हाला लोक अनाथ म्हणतात. इतकं शिकवणारी माणसं आहे, कोट्यवधी रुपये घेऊन लेकराच्या पाठीमागं आज उभे आहे. माझ्या लेकरानं कुठंतरी माझं नाव मोठं करावं. आज एका अनाथ आश्रमामध्ये राहणारी, अनाथांच्या पंक्तीत जेवणारी, अनाथ म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतो, अनाथ या शब्दाचा अर्थ आहे ज्याला कोणच नाही जगामध्ये, पण अनाथांचा नाथ त्यांच्या मागे आहे, हे आमच्या दुर्गानं दाखवून दिलं. आज जगाचा नाथ ज्याच्या मागे असतो ना त्याला अनाथ म्हणतात. म्हणजे यांना कोण नाही असं कधीच समजायचं नाही. माझ्या लेकरांच्या कानावर जेव्हा हा शब्द पडत असेल तेव्हा त्यांच्या मनाला दुःख वाटत असेलच. आम्हाला लोक अनाथ म्हणतात, परंतु अजिबात नाही लेकरांनो. कधी म्हणायचं नाही आपण अनाथ आहे. अरे ही सगळी आपली मायबाप आहेत, आणि मायबापाचं प्रेम नसतं ना तर आज आपल्याकडं एवढं मोठं सौभाग्य. अरे आत्ता सरांनी वर्णन केलं, आमचे साहेब म्हटले असे कितीतरी कपाट कमी पडतील. कपाटच नाही, खरोखर सांगतो आणि दाव्यानं सांगतो, फक्त आम्ही राहिलो पाहिजे. आमची दुर्गा एवढ्यापर्यंत जाणार आहे. आज मंगळावर दुर्गाचे कपाट असतील, चंद्रावर दुर्गाचे कपाट असतील, आणि तिथं तिच्या ट्रॉफ्या असतील. एवढं उंच ना. आज इथे जमण्याचं कारण दुर्गाचा वाढदिवस, त्यानिमित्त इथे माझे आगमन झाले. सहज बोलवण्यात येतं, एक कॉल येतो. माझंही नियोजन खूप दिवसभराचं अवघड असतं, पण आज वेळ काढून इथे तुम्हा सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी आली. खाली बसलेले किंवा सर्वजणांना माझे भरभरून आशीर्वाद. आज आंतरराष्ट्रीय खेळाडू आपली दुर्गाताई हिला माझ्याकडून व माझ्या किन्नर आखाड्याकडून खूप साऱ्या मोरपंखी शुभेच्छा व शुभ आशीर्वाद प्रदान करते. दुर्गाने एवढी उंच भरारी घ्यावी की तिथे पोचण्यासाठी व बघण्यासाठी आपल्याला अनंत असे डोळे दिपावे, असं उज्ज्वल तिचं भविष्य घडावं असे मी भगवती चरणी प्रार्थना करते. आदि माया पराशक्ती जगदंबा कृपावंत होऊन दुर्गाला सतत हसतमुख, आनंदी, कीर्तिवंत, यशवंत, औक्षवंत, दीर्घायुषी, निरोगी आयुष्य लाभावं असे मी बाबा महाकाल चरणी, जगदंबे चरणी प्रार्थना करते. तुम्हा सर्वांना खूप सारे शुभ आशीर्वाद प्रदान करते. जय अंबे, जय श्री महाकाल. फक्त आज तिला आपल्या सर्वांच्या तर्फे वाढदिवसाच्या शुभेच्छा देते. आणि खरंच म्हणायला गेलं तर लासलगाव भूषण म्हणायला अथवा महाराष्ट्र भूषण म्हणायला हरकत नाही. तिच्या सरांनी तिला इतक्या प्रकारे म्हटले उंचावरती नेलं. या ठिकाणी एक पाषाणरूपी व्यक्तीला किंवा एका पाषाणाला, एक कोरड्या पाषाणाला टाकीचे घाव घालून घडवण्याचं काम आपले गुरु करत असतात. आई वडिलांनंतर खरं कार्य हे गुरूंचं असतं. त्यानंतर देवांचे, साधू संतांचे आशीर्वाद या ठिकाणी तिच्या पाठीशी आहे. त्याचप्रमाणे आज आम्हाला देखील ओळख सांगायला अभिमान वाटतो की आमच्या लासलगावचं भूषण आहे, एक VIP व्यक्ती आमची बहीण आहे. सगळ्यात कमी व्यक्तीने एवढं मोठं नाव कमावलं, वर्चस्व कमावलं. याचप्रमाणे तिची या ठिकाणी प्रगती खूप उंचावरती जात जावं. या ठिकाणी भारतभर नव्हे तर देश पातळीवर, आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील तिने तिचे नाव कमावलं. याच प्रकारे तिची जसं जसं वय वाढतं तसं तसं तिची प्रगती होत जावं. आणि आत्ता सर आपल्या मेडल ठेवायला किंवा ट्रॉफी ठेवायला जागा नाहीये. लवकरात लवकर एक 2 ते 3 मोठे मोठे रूम आपल्याला कमी पडतील हीच सदिच्छा देतो मी.
आणि थांबतो आणि आमच्या बहिणीला परत एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. या आश्रमाची नव्हे तर लासलगावची नव्हे, या महाराष्ट्राची नव्हे तर या भारताची खरं तर आंतरराष्ट्रीय खेळाडू आदरणीय माझी बहीण आदरणीय दुर्गा, तिचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्तानं खरं तर सगळे तिच्यावर बोलले, पण मी आज असं एक व्यक्तिमत्व सांगेल की ते तुम्हाला कळेल की नाही खरं तर काय असतं. लेकीच्या यशानं, आपल्या स्वतःच्या लेकीच्या यशानं ज्या बापाच्या डोळ्यात पाणी येत नाही ना, तो बाप या महाराष्ट्राच्या मातीत नाही, या जगाच्या पाठीवर नाही. खरं तर या दुर्गाच्या पाठीमाग तिचा बाप खरं तर भक्कम आहे, एवढा भक्कम आहे की पहाटे 5 वाजता उठून तिची प्रॅक्टिस घेणारा तिचा बाप आहे. खरं तर बाप समोर येत नाही हे लक्षात घ्या. ज्याच्या पाठीमागे बापाचा आधार आहे ना, तो माणूस जिंकल्याशिवाय राहत नाही दादांना, जिंकल्याशिवाय राहत नाही. आणि खरं तर तिच्या पाठीमागे अहोरात्र झटणारे तिचे वडील आहे, तिचे गुरुदेव आहेत, आमच्या मातोश्री आहेत. हे खरं तर तिच्या पाठीमागे असल्यामुळे हे सगळं श्रेय जर कुणाचं असेल ना, प्रत्येकाला मेहनत करावी लागते दादा, प्रत्येकाला मेहनत करावी लागते. संघर्षाशिवाय जीवन नाही. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. तो हौसला तिचा बुलंद आहे आणि या बुलंद हौसल्याच्या पाठीमागे खरं तर हा बाप आहे आणि या बापानं खरं तर आम्हा सर्वांना घडवलेलं आहे. एक मुलगा आज नॅशनल कॅरेक्टर्स बनतोय, एक मुलगा. खरं तर दुर्गाचं फार 256 पुरस्कार मी आज टाकलेलं होतं, पण आज तिच्या बर्थडेच्या दिवशी तिला 2 पुरस्कार परत जाहीर झाले. 258 पुरस्काराची ती मानकरी झाली, 258 पुरस्काराची मानकरी वयाच्या 12व्या वर्षी. हे यश कुणालाही मिळत नाही. तिच्या पाठीमागे सगळ्यात मोठा देवाचा हात आहे आणि तो देव म्हणजे आमच्या सर्व अनाथांचा देव कोण आहे तर आमचे बाबाजी आहे. त्यांचा हात तिच्या पाठीशी आहे म्हणून तिला यश तिच्यासाठी काहीच नाही, यश हे तिच्यासाठी काहीच नाही आहे. तिला फक्त एक प्रयत्न करावा लागतो आणि यश आपोआप ती खेचून आणते. खरं तर हे सगळ्यात मोठं काम जर कुणाचं असेल तर आमच्या बाबाजींचं आहे. तो आशीर्वाद तिच्या पाठीमागे आहे आणि सगळ्यात महत्वाचं तिचं श्रेय सगळं जातं कुणाला तर तिचे आई वडील. खरं तर आमचे आई वडील फार महान आहे, कारण हे बाप जर आमच्या पाठीमागे नसते ना तर आम्ही आज जे दिसतोय ना ते कोणीच नसतो. दुर्गा असो, मी असो, कोणी असो, अनेक मुलं आहे त्यांच्या पाठीमागे फक्त आई वडिलांचा आशीर्वाद आहे, आमचा बाबांचा आशीर्वाद आहे, या संतांचा आशीर्वाद आहे. म्हणून खरं तर मुलं इथपर्यंत जात आहे. खरं तर एक सांगून जाईल की या मुलींना फक्त आशीर्वाद द्या आणि खरं तर तिच्यासाठी कष्ट करणारे तिचे गुरुदेव आहेत बरं का. श्याम सर अगदी तिच्यासाठी तळमळीनं प्रयत्न करतात, अगदी तळमळीनं स्वतःची लेख समजून प्रयत्न करतात. आणि आताचा या कलियुगाचा जर विचार केला कल्याण दादा, या कलियुगाचा जर विचार केला ना तर माझा भाऊ जर पुढे जात असेल ना तर मी त्याला पुढे जाऊ देत नाही, अशी याची संस्कृती आहे. पण या युगामध्ये सुद्धा आमचे श्याम सरांसारखे गुरुदेव त्या दुर्गाला भेटले आणि खरं तर तिचं उज्ज्वल आयुष्याकडे, उज्ज्वल भविष्याकडे तिची वाटचाल चालू झाली. खरं तर मी सर्वांना एकदा मनापासून आभार मानतो आणि दुर्गाला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा देतो. तिच्या हातून अशीच अनाथांची, समाजाची, गोमातेची सेवा घडत जाओ आणि तिचं उज्ज्वल यश, ती इतकी यशस्वी हो की आम्ही फक्त सांगितलं पाहिजे अरे तुम्ही कुठले अनाथ आश्रमातले, ती दुर्गा का, ती आंतरराष्ट्रीय खेळाडू झालेली, त्यांच्या अशी तिची ख्याती आजपासून बनणार आहे, याच्या आधी बनली आणि इथून पुढे बनणार, एवढंच अपेक्षा बाळगतो. आणि वाढदिवसाच्या दुर्गा दिदीला, आमच्या लाडक्या बहिणीला खूप खूप शुभेच्छा देतो. जय श्रीराम, जय गोमाता. दुर्गा जरी पुढे जात असेल तर तिच्या मागे सगळ्यांचाच कणाकणाचा हा वाटा आहे. या आश्रमातील माझ्या दुसऱ्या लेकीत सुद्धा तिला जायचं असेल तर पहाटे उठतात, डबा बनवून देतात, धावपळ करतात. त्यांची खरं तर ऋण व्यक्त केलेच पाहिजे. आणि विशेष म्हणजे कुठेही जायचं असेल, काही असेल तर आपल्या आश्रमाला बाहेर लांबचा प्रवास करण्यासाठी गाडी नसते, तर आपण ती गाडी, आपण समाधान भाऊंची गाडी आपण काय मानवत असतो. त्यांचीही मनापासून मी धन्यवाद व्यक्त करेन. त्याचबरोबर तिच्या पाठीमागे सदैव साधू संतांचे आशीर्वाद असतात. आणि मगाशी सोमनाथ दादांनी सांगितलंच की दुर्गाची प्रॅक्टिस घेणं असेल, पहाटे उठून तिला प्रॅक्टिसला घेऊन तिचे पप्पा जात असतात. त्याचबरोबर तिथून आल्यानंतर तिची सगळी तयारी करणं, हे सगळं धावपळ सगळ्यांची असते. त्याचबरोबर ती कुठेही जायचं असलं तर मनाने जिद्दीने खेळते. आणि तिच्याबरोबर विशेष म्हणजे तिचे कोच श्याम सर सदैव तिच्या पाठीशी उभे असतात, कारण त्यांचं किती महत्त्वाचं काम असलं तरी ते सोडून देतात आणि दुर्गासाठी ते बाहेर प्रवासासाठी जात असतात.
त्यासाठी 2-2, 3-3, 4-4 दिवस जातात, वेळही त्यांचा देतात आणि खरंच त्यांचीही मनापासून मी धन्यवाद व्यक्त करेन। आणि दुर्गाचं विशेष म्हणजे कुठे जर खेळायला जायचं असलं तर कधी कधी तिचा सेकंड नंबर जर आला तर नाराज होऊन जाते आणि तिला आम्ही सांगतो की नाराज न होता तू हार काय जीत काय ही चालूच असते, पण तू खेळत राहा। खेळत असताना ती कधी कधी म्हणते की मी तुला जिंकूनच दाखवेल आणि खरंच ती जिद्दीने जिंकून दाखवते आणि गोल्ड मेडल घेऊन येते। हा आमच्यासाठी अभिमानास्पद कार्य ती करत असते। खरंच तिचेही मनस्वी धन्यवाद व्यक्त करेल आणि आपल्या सर्वांकडूनच तिला वाढदिवसाच्या आणि माझ्याकडून खास करून, कारण आईसाठी एक लेक खूप महत्त्वाची असते आणि लेक म्हणजे म्हटलं जातं ना, लेक म्हणजे मायेचा सागर असतो। आई जशी मायेचा सागर असतो ना, लेक म्हणजे ही लेक असते। कधी रुसते, रागवते, चिडते, कधी कधी हट्टही करते आणि या सगळ्या अपेक्षा लेकीकडून पूर्ण आपण हट्ट तिचे पूर्ण करण्याचा प्रयत्न आपण करत असतो आणि आज आपल्या सर्वांकडून तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया। ती अशीच यशवंत, कीर्तिवंत, ज्ञानवंत होत जाऊ अशीच भगवंत पांडुरंग परमात्मा चरणी, प्रभू श्रीरामांच्या चरणी प्रार्थना करेल आणि तिला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या अनंत कोटी खूप म्हणजे खूप खूप शुभेच्छा। रामकृष्ण हरी। मी दुर्गाचा पिता या नात्याने खऱ्या अर्थाने माझी मुलगी म्हणजे संतांमध्येच वावरली, संतांमध्येच लहानची मोठी झाली आणि तिच्या प्रत्येक वाढदिवसाला अनेक संत असतात। जसे आमचे अनाथांचे नाथ परमपूज्य स्वामी वासुदेवानंद गिरी गुरुमंगजी बहुरूप महाराज असेल, त्याचप्रमाणे आमच्या जुन्या आखाड्याचे अध्यक्ष शिवगिरीजी महाराज यांच्या उपस्थितीमध्ये आज तिचा वाढदिवस झाला। खऱ्या अर्थाने बाबांना खूप कामं होते, परंतु बाबांना फक्त एक फोन केला आणि बाबा तुम्हाला वाढदिवसाला यावं लागेल, तर त्यांनी त्यांचे हजारोही कामं मागं ठेवले, त्यांची चालू असलेली कथासुद्धा मागं ठेवली आणि मात्र माझ्या लेकीला शिवगिरी बाबा आशीर्वाद द्यायला आलेत। मला खूप भरभरून आलं की माझ्या मुलीला महामंडलेश्वर सारखे असेल, जनेश्वर बाबांसारखे असेल अशा महान संतांनी आशीर्वाद द्यावा। म्हणजे माझ्या मुलीने जे खेळात प्रावीण्य मिळवलं हे माझ्यासाठी खूप मोठं सौभाग्य आहे की मी अशा लेकीचा बाप आहे की जिचं भारतभर नाव निघतंय। आज दुर्गाने जे यश पावलेलं विसा स्केटिंग अकॅडमीमध्ये ज्यावेळेस फर्स्ट टाइम ती आली, तिची जी अपेक्षा होती त्या पद्धतीने तिने तिचं यश, तिची मेहनत, सराव याच्यामध्ये तिने व्यवस्थित हे केलंय। आज दुर्गाचा वाढदिवस आहे, शिवगिरी महाराजांच्या प्रमुख उपस्थितीत तिचा वाढदिवस या ठिकाणी साजरा झाला। कसे बघते याकडे काय सांगा? दुर्गाचा वाढदिवस बघण्याचा एक दृष्टिकोन असा आहे तर एक खेळाडू व्यवस्थित प्रॅक्टिस, गुणवंता आणि सगळ्यांचं प्रेम, ह्या प्रेमानुसार ती जी मेहनत घेऊन खेळली त्याबद्दल आमचे विसा स्केटिंग अकॅडमी, मुंबई वर्ल्ड क्लास स्केटिंग अकॅडमी यांच्या सगळ्या प्रेरणाने ते दुर्गानी आणि अनाथ आश्रमातील सर्व मुलं, मामा वगैरे यांच्या आशीर्वादाने तिने जे मेहनत घेतली, तिची जी निवड झाली त्याबद्दल आमचा पूर्ण परिवार, विसा स्केटिंग अकॅडमी, स्केटिंग खेळाडू, सगळे विद्यार्थी यांच्यामार्फत तिला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। दुर्गाच्या यशामागे शिस्त, सातत्य आणि मेहनत यापैकी कोणता घटक सर्वाधिक महत्त्वाचा वाटतो? तिची शिस्त सगळ्यात महत्त्वाचा घटक वाटतो, कारण तिला जे सांगितलं त्या शिस्तीप्रमाणे त्याप्रमाणे ती सगळं काही सांगितलेलं नियम, अटी ही मान्य करते। दुर्गाच्या या यशामुळे इतर विद्यार्थ्यांवर काय सकारात्मक परिणाम होत आहे? दुर्गाचा खेळ बघून बाकीचे ग्रामीण भागातील जे मुलं आहेत त्या मुलांना खूप काही प्रेरणा वाटते की आम्ही पण आता हिच्यासारखे पुढे जाऊ आणि त्यांचं बघूनच आज माझे मुलं आंतरराष्ट्रीय, नॅशनलला, आज स्टेटला खेळण्यास मजबूतीने तयार झालेत। मूलम गुरुर्मूर्ती पूजा मूलम गुरुपा मंत्र मूलम गुरुर्वाक्यम मोक्ष मूलम गुरुपूजा पूजा सत्य सत्य सत्येकं परपरा अन्यथा षण्णाशी तमेषा नमः तस्माकर्ण भावे नमः रक्षि रक्षि महेश्वरा रक्षि रक्षि जनेश्वरा रक्षि रक्षि परमेश्वरा। तुम्ही सगळे आज माझ्या वाढदिवसानिमित्त इथे आले, मी तुमचे सर्वांचे खूप खूप आभार मानते। धन्यवाद।